तर आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेची पूजा मी कशी केलेली आहे ते मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आता सुरू करूया आपल्या व्हिडिओ। तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, म्हणजे इतका शुभ दिवस असतो हा की याच्यासाठी कोणत्याही पूजेसाठी किंवा काही चांगले आपण जे कार्य करतो, साखरपुडा, लग्न, वास्तुशांती वगैरे, त्याच्यासाठी काही मुहूर्त पाहावा नाही लागत। हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हणतात की अन्नपूर्णा जयंती पण असते, तर अन्नपूर्णा मातेची पूजा पण आपण करावी या दिवशी। तर जिथे मी पूजा मांडणार आहे तिथे बघा, मी स्वच्छ आधी पुसून घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी रांगोळी काढलेली आहे। तर श्री काढलेला आहे, स्वस्तिक काढलेला आहे, अष्टदल कमल मी काढलेलं होतं। अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली मी सगळ्यात आधी। आणि त्यानंतर मी हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या होत्या, कारण अशीच पांढरी रांगोळी आपल्याला ठेवायची नसते। हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या होत्या मी रांगोळीवर। नंतर बघा, मग जिथे मी रांगोळी काढून घेतलेली होती तिथं मी हा चौरंग ठेवलेला होता आणि त्यावर वस्त्र अंथरलेलं होतं। आपल्याला अशीच पूजा मांडायची नाही, त्यामुळे वस्त्र अंथरून मग आपली पूजा आता मांडणीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं कलश हा मांडायचा आहे। तर सगळ्यात पहिला हा अष्टलक्ष्मी कलश आहे माझ्याकडे। तर ज्या पण 8 लक्ष्म्या आहेत तर त्यांना सगळ्यांना हळद कुंकू लावून घेतलेलं आहे बघा इथे मी। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तांदूळ भरून मग त्याच्यावर एक तामण ठेवणार आहे, ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। तर सगळ्यात पहिलं इथे मी हळद कुंकू सगळ्या देवांना लावून घेते आणि नंतर मग पुढची पूजा आपण बघा। आता इथे हळद कुंकू लावून झाल्यानंतर मी याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे। अख्खे तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत। आरती मूर्ती तुटलेले असे तांदूळ नाही पाहिजे, पूर्ण अख्खे तांदूळ आपल्याला या कलशमध्ये भरून घ्यायचे आहेत। तर आता बघा, हे कलशमध्ये मी तांदूळ भरून घेतलेले आहेत पूर्ण वरपर्यंत। आणि त्याच्यानंतर हे आपल्याला असेच पांढरे अक्षता ठेवायचे नसतात, एकतर अक्षता पिवळ्या करून घेऊ शकता तुम्ही, किंवा मग त्याच्यावर हळद कुंकू पण आपण वाहू शकतो। त्यामुळे मी पिवळ्या नव्हत्या केलेल्या अक्षता, त्यामुळे मी फक्त हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे। आणि त्याच्यावर हे छोटंसं तामण आहे माझ्याकडे, ते मी ठेवून याच्यामध्ये मी 51 रुपयाचे कॉईन आहेत। तुम्ही कॉईन ठेवू शकता, पैसे अशा नोटा ठेवण्यापेक्षा कॉईनला जास्त महत्त्व असतं। त्यामुळे मी 51 कॉईन इथे 1 रुपयाचे घेतलेले आहेत। कोणतेही म्हणजे कॉईन घेऊ शकतो तुम्ही, 1 रुपयाचा, 10 रुपयाचा, 2 रुपयाचा, असे 51 मी घेतलेले आहेत। 5, 7, 11, 21 अशा संख्येमध्ये तुम्ही कॉईन्स घेऊ शकता। त्यानंतर इथे 2 बाऊल ठेवलेले आहेत बघा मी। एका बाऊलमध्ये मी आपल्या ज्या लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्या टाकलेल्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कवड्या आहेत, पिवळ्या कवड्या, पांढऱ्या कवड्या, नंतर काळ्या कवड्या आहेत, लाल गुंज आहेत, काळ्या गुंज आहेत, कमळगट्ट्याचे बिया आहेत। हे सगळं मी या एका बाऊलमध्ये ठेवलेलं आहे, इथे दिसतच असेल तुम्हाला। आणि जो दुसरा बाऊल आहे त्याच्यामध्ये मी लवंग आणि धने घेतलेले आहेत। हे पण लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, त्यामुळे याच्यामध्ये मी लवंग आणि धने ठेवलेले आहेत। त्यानंतर इथं एका प्लेटमध्ये मी जे आपल्या कवड्या आहेत लक्ष्मीला, पिवळ्या कवड्या, याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे। तर त्या सेवा करण्यासाठी या वेगळ्या एका छोट्याशा प्लेटमध्ये मी 5 कवड्या ठेवून घेतलेल्या आहेत। तर एवढी इथपर्यंत आपली पूजा झालेली आहे मांडून। तर पुढची पूजा बघूया आपण। आणि त्यानंतर या सगळ्या कवड्यांना मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर हे माझ्याकडे श्रीयंत्र आहे, जे लक्ष्मीचं आसन म्हणतो आपण, श्रीयंत्र। तर ते श्रीयंत्र पण मी पूजेमध्ये ठेवलेलं आहे। लक्ष्मीला जे काही प्रिय आहे, जे काही आवडतं आहे, ते सगळं आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचं आहे, अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये। तर श्रीयंत्राभोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते, तर ती कमळगट्ट्याची माळ पण मी श्रीयंत्राभोवती ठेवलेली आहे। त्यानंतर आता या प्लेटमध्ये मी तांदूळ भरून ठेवलेले आहेत, याच्यामध्ये कासव ठेवणार आहे। कारण आपल्याला म्हणजे जो कासव आपण ठेवतो तो एकतर पाण्यामध्ये किंवा तांदळामध्ये आपण ठेवतो। तर तांदळामध्ये कधी ठेवायचा असतो, जेव्हा कासवाखाली नंबर असतात, तो कासव आपल्याला तांदळामध्ये ठेवायचा असतो। आणि बिना नंबरचे जे असतात कासव ते पाण्यामध्ये ठेवायचे असतात। तर याच्याखाली नंबर आहेत, जे आपण लक्ष्मीचं श्रीयंत्राचे नंबर आपण म्हणतो, तर ते नंबर्स याच्यामध्ये आहेत। तर याच्यावर खाली आहेत, त्यामुळे मी तांदळामध्ये हे ठेवून घेतलेलं आहे। आणि याला मस्त असं थोडंसं हळद कुंकू साईडने लावलेलं आहे, जेणेकरून छान दिसेल ही प्लेट। आणि आता जिथे लक्ष्मीची पूजा करतो आपण तिथे विष्णू भगवान पाहिजेलच, त्यामुळे इथं विष्णू भगवानांना प्रिय असणारा शंख पण ठेवून घेतलेला आहे मी पूजेमध्ये। आणि त्यानंतर विष्णू भगवानांची मूर्ती, लक्ष्मीनारायणची मूर्ती आपल्याकडे आहे, म्हणजेच आपले विष्णू भगवान आले।
तर हे 2 विड्याची पानं आहे, त्याला मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. आणि याच्यावर मी बघा इथे आता ही जी लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे माझ्याकडे ती मी ठेवून घेतलेली आहे आणि लक्ष्मी मातेला मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं पाणी ठेवलेलं आहे या छोट्याशा अशा तांब्यामध्ये, कारण देवपूजेमध्ये आपण पाणी नेहमी ठेवायलाच हवं, त्यामुळे पाणी इथे ठेवून घेतलेलं आहे. त्याला हळद कुंकू लावलेलं आहे मी तांब्याला. आणि हे माझ्याकडे विष्णू चक्र आहे आणि शंख आहे, मोती शंख. तो पण मी हे जे कॉईन्स ठेवलेले आहेत मागे ताम्हणामध्ये त्याच्यामध्ये मी हे ठेवून घेतलेलं आहे. विष्णू चक्र आणि हे मोतीचं शंख आहे ते मी इथे ठेवून घेतलेलं आहे. आणि हे पूजा आता मांडणी ही पूर्ण झालेली आहे. त्याच्यावर मी सगळ्या ज्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत, लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लक्ष्मीचं कॉईन असू दे किंवा मग धने वगैरे असू दे, सगळ्यावर हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि त्याच्यानंतर धूप वगैरे दाखवून घ्यायचं आहे. बघा इथे आता अक्षता पण वाहून घेतलेल्या आहेत मी संपूर्ण पूजेवर. आणि आता इथं पूजा पूर्ण झालेली आहे. पण नंतर मला आठवलं की माझ्याकडे हे जे कुबेरचे कॉईन्स आहेत, आता लक्ष्मीची पूजा केली आपण आणि कुबेर देवता ही आपल्याला माहिती आहे धनाची देवता आहे कुबेर भगवान. तर कुबेर भगवानांचे हे मी कॉईन्स आहेत 5 माझ्याकडे. ते अजून एक बाउलमध्ये मी हे कॉईन्स ठेवणार आहेत हे सगळे. आणि त्याची पण पूजा करून घेणार आहे. बाकी सगळ्यांना हळद कुंकू अक्षता वाहिलेले होते, तर ह्याला पण मी हळद कुंकू अक्षता वाहून घेते आणि पुढची पूजा बघूया आपण. त्यानंतर लक्ष्मी मातेला प्रिय असणारं हे लाल गुलाबाचं फूल मी या पूजेमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे वर दिवा ठेवायला काय जागा नव्हती, थोडा छोटा आहे चौरंग आणि बरेच पूजा मांडणी झालेली होती, त्याच्यावर तर जागा नव्हती. त्यामुळे इथे मी खाली मग असाच दिवा आपल्याला ठेवायचा नसतो, त्यामुळे मी एक छोट्याशा ताम्हणमध्ये हळद कुंकू अक्षता वाहून घेतला. कारण असंच ठेवायचा नसतो आपल्याला देवा, त्यामुळे अक्षता ठेवल्या. आणि अक्षता पांढऱ्या असेच ठेवायचे नसते, त्यामुळं हळद कुंकू वाहिलेला आहे मी. आणि नंतर आपण हा तुपाचा दिवा माझ्याकडे आहे, तर तो तुपाचा दिवा लावून घेऊया. आणि मग आपल्याला धूप दीप दाखवायचं आहे. जी पण काही पूजा मांडलेली आहे त्याला आपल्याला धूप वगैरे अगरबत्ती वगैरे दाखवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये मी इथे पूजेला जो नैवेद्य दाखवणार आहे तो दूधमध्ये मी साखर टाकलेली आहे. आणि केशर आपल्याला माहिती आहे लक्ष्मी मातेला खूपच प्रिय आहे, खूप आवडतं, त्यामुळे ह्या दुधामध्ये मी केशर टाकणार आहे. आणि हा नैवेद्य मी दाखवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण पूजा माझी झालेली आहे. तर चला आता संपूर्ण पूजा कशी झालेली आहे ते पाहूया आपण. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आणि पूजा मी कशी प्रकारे मांडलेली आहे तो तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.